दुसरीकडे धनंजय मुंडे यांचं देखील मंत्रिमंडळामध्ये तुर्तास पुनरागमन होणार नसल्याचे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी दिलेले आहेत। सगळ्या आरोपांमधनं क्लीन चिट मिळाल्यावरच धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये पुन्हा घेण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असं देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे। कृषीच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर जे आरोप झालेले आहेत ते मी म्हणत नाही, न्यायालयाने सांगितलं आणि ज्यांनी ते आरोप केले त्यांना काहीतरी त्याच्यामध्ये दंड पण 1 लाख रुपये का काही दिलेला आहे। आपल्या इथं न्याय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे, त्यांनी दिलेला तो निर्णय आहे। कृषी खातं देणार दादा परत कृषी खातं देणार त्या संदर्भामध्ये अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय, त्याचे पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे। ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढे येईल आणि वस्तुस्थिती पुढे आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वयी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ।